11 वर्षांच्या चिमुरड्याची नुकसानग्रस्त शेतातून सरकारला हाक। चिमुकला हुमसून रडत पावसाने सगळंच गेलं, शेतामध्ये काहीच राहिलं नाहीये असं म्हणालाय। दिवाळी सणाचा आता पाहावं लागेल असं देखील या चिमुकल्यानं म्हटलंय। आई वडिलांचे कष्ट सगळे पाण्यात गेल्याचं या चिमुकल्याचं म्हणणं आहे। सरकारने मदत करण्याची मागणी त्यानं केली आहे। 3 दिवसांपासून शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि यामुळे आई वडिलांचे होणारे हाल या चिमुरड्याकडून पाहावत नाहीयेत। हिंगोलीमध्ये आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांवरती मोठा आघात केलेला आहे। मी दिग्रस कोंदूर परिसरामध्ये आहे आणि या बाजूला जर पाहिलं तर सोयाबीनची ही शेती आहे। खरं तर आपल्या कुटुंबातलं आपल्या आईवडिलांचे कष्ट पाण्यात गेल्याचं पाहून एक चिमुकला देखील या ठिकाणी आलेला आहे। ए बाळा इकडे, त्याच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। अतिशय वाईट परिस्थिती आहे, जवळपास गुडघाभर गाळ साचलेला आहे। विठ्ठल, शेतात काय काय होतं तुमच्या? सोयाबीन होता। काय झालं काल? पूर आल्यामुळे सगळं वाहून गेलं। बरं, कुठं आलता पूर? पूर गावातून झालता, म्हणजे शाळेपर्यंत आलता। हे काय आहे तुझ्या हातात? सोयाबीन। काय झालं सोयाबीन? सोयाबीन पाण्यात गेलं सगळं। किती कष्ट घेतले आई वडिलांना? आई वडिलांनी खूप रात्रंदिवस मेहनत केली। कसं कसं केलं? पेरलं वगैरे? पेरणी केली, फवारणी केली, तरी सगळं पाण्यात गेलं। मग आता सगळं शेत पाण्यात गेलं, पीक पाण्यात गेलं, दिवाळीचं कसं? आता पाहायला लाग दिवाळीचं काही दिवाळीत कपडे भेटतील का? काय काय माहीत नाही। आता कसं? मग शासनानं मदत करायला पाहिजे आम्हाला। घरात पाणी गेलं का? घरात गावामध्ये घरं किती पडलीत? गावामध्ये खूप घरं पडली। सरकारला भरीव मदत करावी अशी मागणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आणि कोंडूरमधील हे सगळे पीडित नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।